महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांना मंजुरी आली असली तरी महापौर यांनी अनेक विषय हे सभागृहाच्या विषयपत्रिकेतून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूसंपादित आणि अधिग्रहित जागांचे सर्वेक्षण आणि त्या अनुषंगाने काम करण्यासाठी पात्र असलेल्या सल्लागार यांच्यामार्फत काम करून घेण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी विषय घेण्यात आला होता। त्याचबरोबर सर्वेक्षणाच्या कामाकरता दर निश्चिती करण्यासंदर्भातही आजच्या विषयपत्रिकेत विषय घेण्यात आला होता। सभागृहाच्या सदस्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी हा विषय रद्दबातल करण्याचे जाहीर केले। विशेष म्हणजे याच महासभेत 2026 आणि 27च्या अंदाजपत्रकात खेडे विकास निधी अंतर्गत विशिष्ट प्रभागांमध्ये निधीच्या तरतुदीचा विषय मांडण्यात आला होता। या विषयांच्या संदर्भात खेडे विकास निधी अंतर्गत प्रभागाला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे। त्यानुसार मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून खेडे विकास निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचं महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितलंय। बघा, खेडे विकास निधी आता आहे आज 18 मार्च। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, यात दुमतच नाही आहे। कारण जेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी एवढा सगळा निधी उपलब्ध होतोय आणि सगळीकडे विकास होणार आहे, तर निश्चितपणे ज्या ज्या प्रभागामध्ये खेड्यांचा समावेश आहे त्यांना देखील असं प्रश्न विचारले जातात नागरिकांकडनं की आमचा विकास कधी होणार। अख्ख्या नाशिकचा विकास आहे कुंभमेळ्याच्या धर्तीवरती, तर आमच्याकडे कधी कोण लक्ष देणार। तर ह्या विषयामध्ये नक्कीच आम्ही प्राधान्य हे खेडे असणाऱ्या प्रभागांना देणार आहोत। आजचं जे रुलिंग झालेलं आहे, सदस्यांचं जे ऐकलं आहे त्यानंतर ते असं आहे की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहे आणि खेडे विकास निधी हे शीर्षक खरं तर बजेटमधनं काही वर्षांपूर्वी वगळण्यात आलेलं आहे, पण ते पुनश्च द्यावं आणि खेडे विकास निधी पुनश्च स्थापित करावं आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी सगळ्यांची मागणी आहे। तर मी आत्ता सगळ्या सभागृहाला सांगितलं की ज्या ज्या प्रभागांमध्ये खेडे आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने बजेटमध्ये जास्त तरतूद देण्यात येईल। त्याचबरोबर हे जे खेडे असणारे प्रभाग आहेत त्यांच्यासाठी खेडे विकास निधी जो आहे तो शासनाकडे पाठपुरावा करून सन्माननीय मुख्यमंत्री व आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही महानगरपालिकेची म्हणून स्पेशल तरतूद वेळ पडली तर सेंटरला खट्टर साहेबांकडे देखील याची मागणी करून त्याचा पाठपुरावा करून अशा प्रकारचं रुलिंग देण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक।